आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। सध्या पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे। टेक्निकल एनालिसिस इन्व्हेस्टिगेशनचे आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरचे दिशाने पडालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती। अकोला पोलीस यांच्याशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर परिसरात इंटरसेप्ट करण्याची प्रयत्न करण्यात आली, परंतु तसे न होता शेवटी त्यांना नागपूरचे रेल्वे स्टेशनला त्यांना ATSची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। त्यांना आरोपीला पुणे येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे। मला वाटते आज रात्रीपर्यंत ते बहुतेक पुण्यात पोहोचते। तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही आहे। हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे। पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल। प्रथमदर्शनी तपासमध्ये त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल। आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राइम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे काही ठिकाण आहे तिथे त्याचे झडती वगैरेची प्रक्रिया इतर सुरू आहे। आरोपी आत्तापर्यंतच्या तपासात एकटाच आरोपी होता। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते, परंतु जसे मी सांगितले तपास पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला फायनल कळवण्यात येईल।